बजेटवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। बीएसटीला मदत करणं गरजेचं आहे। एमएमआरडीएला 5,500 कोटी देण्याऐवजी बीएसटीला देणं आवश्यक आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा पत्ता कशाला विचारायचा, त्यांनी आमच्यावर खूप टीका केली, आता एकत्र येणार नाही असं विधान सामंतांनी केलंय। दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर भाजप खासदार नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत असं वक्तव्य राणेंनी केलंय। शिवसेना नेते उदय सामंतांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे। त्यांच्या पत्रकार परिषदेवर मी ग्रंथ लिहिणार आहे असं सामंतांनी म्हटलंय। संजय राऊत ज्या बातम्या देतात त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात अशी टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणेंनी केली आहे। एक दिवशी त्यांना आम्ही चांगलं बोलायला शिकवू असा टोला देखील राणेंनी लगावलाय। दिल्लीत भाजपला मतदान करा असं खासदार उदयनराजे भोसलेंनी आवाहन केलं, तर भारताला पुढे घेऊन जाण्याचं काम मोदी करतायत असंही उदयनराजेंनी म्हटलंय। पालकमंत्री रामदास कदमांनी गोगावलेंचं समर्थन केलंय। गोगावलेंची भूमिका चुकीची नाही, आमचे आमदार जास्त आहेत, त्यामुळे सुनील तटकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे असं विधान रामदास कदमांनी केलंय। जितेंद्र आव्हाड यांनी बजेटवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे। निर्मला सीतारामन यांचे अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी झालेले दिसत नाहीयेत। आजही अर्थव्यवस्थेचे 3:13 वाजलेत असं विधान आव्हाड यांनी केलंय। स्वयंविकासाच्या माध्यमातून मुलुंडमधील आर्यवर्त इंद्रप्रस्थ सोसायटीचा पुनर्विकास करण्यात आला। आज या इमारतीमधील रहिवाशांना पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोसायटीच्या चावीचं वाटप करण्यात आलं। चंद्रपूरच्या नियोजन भवनात मंत्री नितेश राणे यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये गोड्या पाण्याच्या मासेमारीविषयी मार्गदर्शन केलं। दरम्यान विविध तलावांवरील अतिक्रमण काढणं, गाळ काढणं याबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देशही दिले। चंद्रपुरात सकल हिंदू समाजाकडनं शहरातनं रॅली काढण्यात आली आहे। स्थानिक शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या भव्य भित्तिशिल्पाला भेट देत नितेश राणे यांनी महाराजांची आरती केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे। जे खरं असेल ते उघडकीस येईल आणि लोकशाहीत गुन्हेगारांना शिक्षा होईल असं त्यांनी म्हटलंय। नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आप सरकारवर हल्लाबोल केलाय। केजरीवालांनी 11 वर्ष दिल्लीला बर्बाद केलं, आता जनतेला डबल इंजिन सरकार पाहिजे असं मोदींनी म्हटलंय। दिल्ली विधानसभेसाठी शिवसेनेच्या खासदारांकडनं दारोदारी जात भाजपचा प्रचार सुरू आहे। मतदारांच्या भेटीगाठी खासदार घेत आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचे नेते दिल्लीत गृहसंकुल, प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संपर्क साधणार आहेत। धुळ्यात जीबीएस आजारासंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली। यावेळी टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आलेत। राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हे निर्देश दिले। राज्यातील 78.40% शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांमधील वाचन आणि गणितीय क्रियांमध्ये प्रगती झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे। प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेनं शाळा सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केला। याबाबत काही मुद्दे स्पष्ट केलेत। डोंबिवलीमध्ये 5वी ते 10वी मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये 193 देशांच्या ग्लोबल करन्सी, पोस्टल स्टॅम्प, विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर्स स्पर्धांचा समावेश होता। यासाठी 53 शाळांमधून 30,000 मुलांनी सहभाग घेतला। धुळे महानगरपालिकेनं मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे। तब्बल 100 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे। नागरिक कर भरत नसल्यानं आता महानगरपालिकेनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। ज्यांचा मालमत्ता कर सर्वाधिक थकीत आहे अशांच्या मालमत्ता सील करण्याचं काम वेगानं सुरू आहे।
जळगावात वृद्ध दाम्पत्याचं घर महापालिकेनं जमीनदोस्त केलं। या प्रकरणामध्ये घटनास्थळी पोलीस आल्यानं मोठा गोंधळ झाला। सामाजिक कार्यकर्ते वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्यानं घटनास्थळी मोठी गर्दी जमली, तर पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात भाजप आमदार बबनराव लोणीकरांच्या गावात गोळीबार झाला। बुलेटवर येत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। बंडू खरात आणि त्याच्या 2 साथीदारांकडून बुलेटवर येत हवेत 4 गोळ्या फायर केल्या। या प्रकरणी आरोपींना आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वसईतील मयांक ज्वेलर्स दरोड्याचा अखेर उलगडा झालाय। या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे। त्यांना मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातनं अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 23 लाख रुपयांचं सोनं, कोयता, पिस्तूल, कटोनी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला।